हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे अनेक्डॉट, ANECDOTE. तर याला प्रोनाऊन्स कसं करायचं, याचं प्रोनाऊन्सिएशन आहे अनेक्डॉट. ओके, अनेक्डोट. तर याचं मिनिंग काय आहे, अ शॉर्ट अम्युझिंग ऑर इंटरेस्टिंग स्टोरी. म्हणजेच एक गमतीदार छोटीशी कहाणी असते किंवा गमतीदार छोटीशी गोष्ट असते किंवा किस्सा असतो, त्याला काय म्हटलं जातं, अनेक्डॉट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो अनेक्डॉट म्हणजे काय होतो, किस्सा किंवा रंजक प्रसंग किंवा गमतीदार छोटी गोष्ट म्हणजे काय होतं, अनेक्डॉट. सो याचे सिनोनिम्स काय आहेत, टेल, स्टोरी आणि नरेटिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत फॅक्ट, हिस्ट्री आणि क्रोनिक, CHRONICLE, क्रोनिकल. ओके, सो अनेक्डॉट म्हणजे काय होते, एकतर किस्सा होते, रंजक प्रसंग किंवा गमतीदार एखादी छोटीशी गोष्ट आहे, त्याला म्हटलं जातं अनेक्डॉट. यूज बघून घ्या, सेंटेन्स मध्ये कसं करण्यात आलेलं आहे. ही शेअर्ड अन अम्युझिंग अनेक्डॉट फ्रॉम हिज चाइल्डहुड. तर त्याने त्याच्या बालपणीचा एक मजेदार किस्सा सांगितला, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. आणखी परत एकदा सांगून देते तुम्हाला. त्याने त्याच्या बालपणीचा म्हणजेच चाइल्डहुडचा एक मजेदार किस्सा सांगितला. ओके, म्हणजेच अम्युझिंग अनेक्डॉट त्यांनी सांगितला आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे अॅनिमोसिटी, ANIMOSITY. अॅनिमोसिटीचं काय मिनिंग आहे, तर स्ट्रॉंग हॉस्टिलिटी ऑर हेट्रेड. म्हणजेच स्ट्रॉंग हॉस्टिलिटी म्हणजे होते वैर. ओके, वैर असणे किंवा खुन्नस असणे किंवा वैरभाव असणे. तर अॅनिमोसिटी म्हणजे काय होते, वैर किंवा खुन्नस किंवा वैरभाव म्हणजे काय होतं, अॅनिमोसिटी. तर सिनोनिम काय आहे त्याचे, एनमिटी, बिटरनेस आणि रँकोर. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडशिप, गुडविल आणि हार्मनी. तर सेंटेन्स मध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे बघूया अॅनिमोसिटीला. सो देअर वॉज डीप अॅनिमोसिटी बिटवीन द रायवल फॅक्शन्स. तर रायवल फॅक्शन्स म्हणजे काय आहे, तर प्रतिस्पर्धी. रायवल फॅक्शन्स मध्ये काय म्हणजे काय होतं, प्रतिस्पर्धी. ओके, तर प्रतिस्पर्धी गटांमध्ये खोल वैर होते, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. खोल वैर म्हणजे इथे डीप यूज करण्यात आलेला आहे, म्हणजे काय होते, खोल. सो देअर वॉज डीप अॅनिमोसिटी बिटवीन रायवल फॅक्शन्स म्हणजे प्रतिस्पर्धी गटांमध्ये खोल वैर होते, असा सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं याच्यामध्ये अॅनिमोसिटीला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे अॅनोमली, ANOMALY. अॅनोमलीचं काय मिनिंग आहे, समथिंग दॅट डेव्हिएट्स फ्रॉम द नॉर्म. म्हणजेच विसंगती किंवा असंगती त्याला म्हटलं जातं. किंवा असं म्हटलं जातं की बघा, अॅनिमोली म्हणजे काय होते, असंगती, विसंगती किंवा आपण म्हणू शकतो नेहमीच्या साधारण नियमात न बसणारी अशी काही गोष्ट. ओके, न वर लिहू आपण, न बसणारी अशी काही गोष्ट म्हणजे काय होतं, अॅनोमली. तर अॅनोमलीचं काय मिनिंग आहे, समथिंग दॅट डेव्हिएट्स फ्रॉम द नॉर्म म्हणजेच असंगती, विसंगती किंवा नेहमीच्या साधारण नियमात न बसणारी अशी काही गोष्ट, त्याला म्हटलं जातं अॅनोमली. ओके, सो सिनोनिम काय आहेत अॅनोमलीचे, इररेग्युलॅरिटी, ॲब्रेशन आणि डेव्हिएशन. आणि अँटोनिम्स आहेत नॉर्म, स्टँडर्ड आणि रेग्युलॅरिटी. सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया कसा करण्यात आलेला आहे अॅनोमलीला. द सायंटिस्ट स्टडीड द जेनेटिक अॅनोमली क्लोजली. तर वैज्ञानिक, सायंटिस्टला काय म्हणतो आपण, वैज्ञानिक, वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ. तर वैज्ञानिकाने
अनुवांशिक विसंगतीचा बारकाईने अभ्यास केला, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. ओके, वैज्ञानिकाने किंवा शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, अनुवांशिक म्हणजेच जेनेटिक विसंगतीचा, ॲनोमलीचा क्लोजली म्हणजेच बारकाईने अभ्यास केलेला आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि असं याच्यामध्ये ॲनोमलीला यूज करण्यात आलेला आहे. ॲनोमली म्हणजे काय होतं, तर असंगती, विसंगती किंवा नेहमीच्या साधारण नियमात न बसणारी अशी काही गोष्ट. नेक्स्ट वर्ड आहे अँटेगोनाइज, ANTAGONIZD. अँटेगोनाइजचं काय मिनिंग आहे, तर प्रोवोक हॉस्टिलिटी और अँगर इन समवन. तर काय करणे, विरोध करणे किंवा शत्रुत्व आणणे, कोणाला प्रोवोक करणे किंवा राग आणणे कोणाच्या पण मनात, त्याला काय म्हटलं जातं, अँटेगोनाइज असं म्हटलं जातं. अँटेगोनाइज म्हणजे होते विरोध करणे, शत्रुत्व आणणे किंवा राग आणणे, म्हणजे कोणाला प्रोवोक करणे, डिवचणे कोणाला पण, त्याला काय म्हटलं जातं, अँटेगोनाइज असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहेत, प्रोवोक, इरिटेट आणि ॲलिनेट. आणि अँटोनिम्स आहेत पॅसिफाय, अपीज आणि प्लेसेट, PLACATE, प्लेसेट. ओके, सो अँटेगोनाइज म्हणजे काय होते, विरोध करणे, शत्रुत्व आणणे किंवा राग आणणे, कोणाला प्रोवोक करणे, कोणाला इरिटेट करणे, कोणाला डिवचणे, त्याला म्हटलं जातं अँटेगोनाइज. तर सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे. हिज रूड कॉमेंट्स ओनली सर्व टू अँटेगोनाइज द क्राऊड. तर त्याच्या असभ्य टिप्पण्यांनी काय केलाय, फक्त गर्दीचा विरोध केला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर त्याच्या असभ्य म्हणजे होते रूड म्हणजे काय होते, असभ्य. कॉमेंट्स म्हणजे टिप्पण्यांनी फक्त गर्दीला विरोध केला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, आणि असं याच्यामध्ये अँटेगोनाइजला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ विरोध म्हणून. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे कंटेजियस, CONTAGIOUS. कंटेजियसचं काय मिनिंग आहे, तर डिसीज दॅट स्प्रेड बाय कॉन्टॅक्ट. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो संक्रमक रोग असतो किंवा सांसर्गिक रोग असतो, किंवा कोणाला टच केल्याने किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने जो आपल्याला रोग होत असतो, त्याला काय म्हटलं जातं, कंटेजियस असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. तर कंटेजियस म्हणजे काय होते, सांसर्गिक किंवा स्पर्शाने पसरणारा किंवा आपण म्हणू शकतो संक्रामक किंवा साथीचा. ओके, म्हणजे काय होतं, कंटेजियस वन वर्ड मध्ये म्हटलं जातं सांसर्गिक, स्पर्शाने पसरणारा किंवा संक्रमक आणि साथीचा जे रोग असते किंवा डिसीज असते त्याला म्हटलं जातं कंटेजियस. नेक्स्ट वर्ड आहे इन्फेक्शियस, INFECTIOUS. इन्फेक्शियसचं काय मिनिंग आहे, तर डिसीज दॅट स्प्रेड बाय मीन्स ऑफ जर्म्स कॅरीड इन द ॲटमॉस्फिअर. ओके, सो याचा अर्थ काय आहे की संसर्गजन्य रोग, लागण किंवा लागण होणारा जे असते, म्हणजे जो संसर्गजन्य असतो, जो ॲटमॉस्फिअर मधनं येतो, त्याला म्हटलं जातं इन्फेक्शियस. तर इन्फेक्शियस म्हणजे काय होते, संसर्गजन्य रोग किंवा लागण होणारा म्हणजे होतं इन्फेक्शियस. डिसीज दॅट स्प्रेड बाय मीन्स ऑफ जर्म्समुळे जे स्प्रेड होणारे जे डिसीज असतात, जे की कॅरीड इन द ॲटमॉस्फिअर मध्ये पसरलेले जे असतात जर्म्स, त्याच्यामुळे जे डिसीज होतात त्या स्प्रेड झाल्यामुळे त्याला म्हटलं जातं इन्फेक्शियस. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे आपला रेकमेंडेशन, आणि करेक्ट स्पेलिंग आहे रेकमेंडेशनची ऑप्शन बी, RECOMMENDATION म्हणजे होतं रेकमेंडेशन, आणि ही करेक्ट स्पेलिंग आहे. रेकमेंडेशनचा काय अर्थ आहे मराठीमध्ये, तर शिफारस किंवा तारीफ, सूचना किंवा प्रशंसा म्हणजे काय होतं, रेकमेंडेशन. रेकमेंडेशन जास्तीत जास्त आपण शिफारस म्हणून यूज करतो
जे डेलीच्या यूजमध्ये, तर रेकमेंड म्हणजे कोणाला आपण रेकमेंड करत आहे म्हणजे त्याची शिफारस करत आहे असा याचा अर्थ होतो. तर रेकमेंडेशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे? RECOMMENDATION. नेक्स्ट वर्ड आहे बिझनेस. सो बिझनेसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, BUSINESS. BUSINESS. सो बिझनेस म्हणजे काय होतं? तर व्यवसाय, धंदा किंवा व्यापार म्हणजे होतं बिझनेस. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्सचं मीनिंग आहे इफ समवन्स डाऊन इन द डम्प्स दे आर डिप्रेस्ड. म्हणजे काय आहे? जर कोणी डाऊन इन द डम्प्स आहे म्हणजे तो खूप उदास आहे, खूप निराश आहे असा याचा अर्थ होतो, किंवा खूप वाईट वाटत आहे त्याला. तर डाऊन इन द डम्प्स म्हणजे काय होते? खूप वाईट वाटणे. किंवा आपण म्हणू शकतो उदास किंवा उदास मन स्थितीत. ओके, उदास मनस्थितीत किंवा निराश सुद्धा आपण म्हणू शकतो, निराश. सो डाऊन इन द डम्प्स म्हणजे काय होते? खूप वाईट वाटणे, उदास किंवा उदास मनस्थितीत किंवा निराश. नेक्स्ट बघूया डाऊन द ड्रेन. डाऊन द ड्रेनचं मीनिंग आहे इफ समवन गोज डाऊन द ड्रेन स्पेशली मनी ऑर वर्क इट इज वेस्टेड ऑर प्रोड्यूस नो रिझल्ट. म्हणजेच की काही उपयोगाचं नाही आहे आता, किंवा वाया गेलेला आहे. जे पण मनी आहे किंवा वर्क आहे, जे आपण एखादं काम करत आहे त्याच्यावर आपण खूप पैसा लावलेला आहे, खूप काम लावलेलं आहे, पण त्याच्यामधून काहीच रिझल्ट आपल्याला मिळालेला नाही आहे. सो ते वेस्ट झालेलं आहे, म्हणजे ते वाया गेलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं? डाऊन द ड्रेन. डाऊन द ड्रेन म्हणजे काय होते? तर काहीतरी नष्ट होणे, वाया जाणे किंवा उपयोगी नसणे व व्यर्थ जाणे म्हणजे होतं डाऊन द ड्रेन. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. करेक्टली स्पेल्ड वर्ड सुद्धा आपण पाहिलेले आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट सुद्धा रेकमेंडेशन आणि दुसरा आहे बिझनेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये कंटेजियस पाहिलेलं आपण. कंटेजियस म्हणजे होते सांसर्गिक, स्पर्शाने पसरणारा, संक्रमक किंवा साथीचं जे डिसीज असते त्याला म्हटलं जाते कंटेजियस. इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य रोग, लागण होणारा. आणि जे वर्ड्स आपण पाहिलेले आहे वोकॅब्युलरीचे, त्याच्यामध्ये फर्स्ट होता अनेक्डॉट. अनेक्डॉट म्हणजे होते किस्सा, रंजक प्रसंग, गमतीदार छोटी गोष्ट. ॲनिमोसिटी म्हणजे होते वैर, खुन्नस किंवा वैरभाव. ॲनोमली म्हणजे असंगती, विसंगती किंवा नेहमीच्या साधारण नियमात न बसणारी अशी काही गोष्ट, त्याला म्हटलं जातं ॲनोमली. आणि लास्ट आहे अँटॅगोनाइज. अँटॅगोनाइजचा अर्थ आहे विरोध करणे, शत्रुत्व आणणे किंवा राग आणणे, प्रोवोक करणे, इरिटेट करणे, त्याला म्हटलं जातं अँटॅगोनाइज. सो यांचे तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या. तुमच्या मनाने तुम्ही सेंटेन्स तयार करत चला. तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा तुमचे सेंटेन्सेस टाकू शकता, म्हणजे आम्ही तुम्हाला रिप्लाय करू की तुम्ही करेक्ट सेंटेन्स फ्रेम केलेला आहे का म्हणून. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे फ्रेंड्स आहे जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करतात, त्यांना शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.